महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा ऑनलाईन झूम क्लास 27 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या 35 दिवसाच्या कालावधीमध्ये जीनियस मॅथने फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती आहे संपूर्ण देशामध्ये ही परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार असून या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण हे विषय महत्त्वाचे असून यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि जास्त स्कोअर करणारा विषय म्हणजे गणित. कारण गणित या एका विषयाला 150 गुण आहेत, बुद्धिमत्ता विषयासाठी 50 गुण आहेत, सामान्य ज्ञान 50 गुण आहेत आणि मराठी व्याकरण किंवा जर तुमची लँग्वेज इंग्रजी असेल तर इंग्लिश व्याकरण यासाठी 50 गुण परीक्षेमध्ये विचारले जातात. याचा विचार करता आणि या दृष्टीने एकूण 300 गुणाचा पेपर होणार असून जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल किंवा या परीक्षेला आपण सामोरं जात असाल तर परीक्षेच्या पूर्वी 1 महिना जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. वर्षभर तुम्ही किती अभ्यास केला यापेक्षा या शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सराव किती करतात, गेस प्रश्न कसे सोडवली जातात याच्या आयडियाज, सूत्र आणि ट्रिक्स, कारण कमी वेळेमध्ये पेपर सोडवायचा असतो हा विचार करून जीनियस मॅथने फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. आणि या बॅचमध्ये सोमवार मंगळवार बुद्धिमत्ता, बुधवार आणि गुरुवार मराठी व्याकरण, शुक्रवार सामान्य ज्ञान आणि शनिवार रविवार गणित अशा सर्व विषयांचं फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सराव, रिव्हिजन आणि ट्रिक्स सर्व काही घेतलं जाणार आहे. यामध्ये हे सर्व विषय यापूर्वी पेपरमध्ये कसे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचा अभ्यास करून 4 गेस पेपर पण आपण ऑनलाईन सोडवून घेणार आहोत. म्हणजे तुमचे 4 पेपर हे ऑनलाईन 300 गुणाचे 4 पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. आणि या क्लासला जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी आहे या व्हॉट्सअप नंबरवर आजच संपर्क करा आणि शेवटच्या या 35 दिवसामध्ये संपूर्ण सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचे सर्व विषय, गेस आणि 4 पेपर 300 गुणाचे म्हणजे आपलं सैनिकी परीक्षेमधलं यश हमखास. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण सैनिकी प्रवेश परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा घटक आणि काही महत्त्वाचे गेस प्रश्न लगेच. सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा आणि सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा यासाठी आपण या ठिकाणी आज गणित या विषयाचा तास घेणार आहोत. तर गणितामध्ये जर आपण थोडं बारकाईने अभ्यास केलात तर आता जे काही राहिलेले पिरियड्स आहेत या पिरियडचा विचार केला तर परीक्षेच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आज घेणार आहोत. तर पहा, सरासरी या घटकावर परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न येतात. पुन्हा एकदा मी सांगतो, सरासरी या घटकावर 3 ते 4 प्रश्न येतात. त्यामुळे आज आपण सरासरीचा कन्सेप्ट आणि सरासरीवर परीक्षेमध्ये जर काही प्रश्न आले तर कसे सोडवायचे हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी हेडिंग लिहून घ्या. सरासरी यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हणतो. आणि या सरासरीचा अभ्यास करत असताना किंवा सरासरीवरचे प्रश्न सोडवत असताना परीक्षेच्या दृष्टीने नेमकं काय प्रश्न असतात किंवा कोण्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सरासरी आणि सरासरीचे महत्त्वाचे घटक आणि सरासरी संबंधीचे प्रश्न हे पाहत असताना सरासरी काय असते नेमकं याबद्दल एक छोटीशी तुम्हाला मी गोष्ट सांगतो. पहा, समजा शाळेमध्ये एखादा छोटासा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त 2 मित्रांनी चॉकलेट वाटायचं ठरवले. समजा एका मित्राने 10 चॉकलेट घेऊन आला आणि दुसरा मित्र 16 चॉकलेट घेऊन आला. 2 मित्र आहेत, 2 मित्रांनी चॉकलेट वाटायचं ठरवलं. एका मित्रांनी 10 चॉकलेट आणले आणि दुसऱ्यांनी 16 आणले. आता दोघांचे जर आपण एकत्र चॉकलेट केले तर किती होतील? 26 चॉकलेट होतील. आणि हे दोघांनी आणलेली 26 चॉकलेट
या 26ला जर आपण 2 न भाग दिला तर 26 भागिले 2 म्हणजे 13 म्हणजे सरासरी 13 चॉकलेट त्यांनी वाटले असं आपण म्हणू शकतो. एकाने 10 आणलेत, एकाने 16 आणलेत, पण दोघांची बेरीज करून जर ते समान केले तर ही जी संख्या येत असते याला आपण सरासरी असं म्हणतो. आता पहा, हेच उदाहरण जर आपण या ठिकाणी बोर्डवर करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. तर समजा हा ए मुलगा आहे, याचं नाव आहे ए, हा दुसरा आहे बी. समजा ए नी 10 चॉकलेट आणलेत, बी नी 16 चॉकलेट आणलेत, दोघांचे मिळून 26 झाले. आणि या 26ला हे दोघ जण आहेत म्हणून जर 26ला 2 न भाग दिला तर उत्तर येतं 13. म्हणजेच ए आणि बी यांची सरासरी 13 आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे बघा सरासरी म्हणजे कन्सेप्ट लक्षात आली असेल, समान वाटणी करणे. थोडक्यामध्ये जेवढी काही संख्या असेल तर त्यांचं एकत्र करायचं आणि पुन्हा त्याची समान वाटणी करायची, यालाच आपण सरासरी असं म्हणतो. ठीक आहे, तर सरासरी ही कन्सेप्ट अतिशय सिंपल पद्धतीने आपल्या लक्षात येते. आणखी एक उदाहरण पाहूयात. समजा 3 मित्र आहेत, ए, बी आणि सी. ए बी सी. समजा यांचं जर वजन आपण लिहिलं, समजा वजन, समजा एचं वजन आहे 16 किलो, बीचं वजन आहे 24 किलो आणि सीचं वजन आहे 18 किलो. एक मिनिट, सीचं वजन 23 किलो. ठीक आहे, आता हे तिघ जण आहेत, या तिघांचं वजन तुम्हाला कळालं. एचं 16 किलो आहे, बीचं 24 किलो आहे आणि सीचं 23 किलो आहे. आणि जर आपल्याला असं विचारलं की या 3 मित्रांचं सरासरी वजन किती आहे, या 3 मित्रांचं सरासरी वजन किती आहे, आणि मग जर समजा तुम्हाला सरासरी वजन काढायचं असेल या ठिकाणी तर काय करावं लागेल सरासरी काढत असताना? तर सरासरी जेव्हा आपल्याला शोधायची असते तेव्हा या तिन्हीची बेरीज करतो आपण. तर पहा 40, 16 आणि 23 यांची बेरीज झाली 63 आणि 63ला 3 न भागायचं. 3 न का भागायचं? तर या ठिकाणी 3 मित्र आहेत म्हणून. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली की सरासरी जर तुम्हाला काढायची असेल
तर एकूण जे काही वजन असेल, एकूण विद्यार्थ्यांचं असेल, एकूण संख्या असतील, तर तेवढ्यानं आपल्याला त्या एकूण बेरजेला भागावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी जर आपण आता बेसिकमध्ये जास्त जाणार नाहीत, पण याच्यावरचे प्रश्न कसे येतात परीक्षेमध्ये, तर परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात पहा. तुम्हाला काही 4 संख्या दिल्या जातात, जसं की 24, 32, 38 आणि 46. या 4 संख्यांची सरासरी किती? या 4 संख्यांची सरासरी. आणि 3 प्रश्न 100% परीक्षेत असतात या घटकावरचे, लक्षात घ्या. तर तुम्हाला सोडवता येईल. पटकन सोडवा, सर्वांनी सराव करा, प्रॅक्टिस करा. पटकन सांगा मला याचं उत्तर किती येते ते. ज्याला याचं उत्तर सांगता येते त्यांनी रेज हँड करू शकतात. आता रेज हँड कसं करायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कारण रेज हँड करत असताना पहा, पहिला ऑप्शन मोबाईलवर जर पाहत असाल तर पहिला आहे तुमचं माईक चालू करायचं, दुसरा आहे व्हिडिओ चालू करायचं, तिसरा आहे पार्टिसिपेंट. पार्टिसिपेंटला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नावं दिसतात, अशी नावं येतात त्याच्यावर, बरोबर आहे. तुम्ही पाहिले आता मोबाईलवर आहे तुमच्याकडे. तर तुम्ही तुमच्या नावाला क्लिक करा. तुमच्या नावाला क्लिक केले की तुम्हाला 2 बटन दिसतात. एक रिनेम करण्यासाठी, रिनेम म्हणजे तुमचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे, आणि दुसरं रेज हँड करण्यासाठी म्हणजे हात दाखवण्यासाठी. तर सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. तर पहा, 24, 32, 48 आणि 46 या 4 संख्यांची सरासरी किती, असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी रेज हँड केलेला आहे, खूप छान. गोजिरी काटकर, सांगता येईल उत्तर? जेव्हा मी नाव घेतो तेव्हा तुम्ही तुमचं माईक चालू करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि तेव्हाच चालू होतं, पुन्हा होत नाही नंतर चालू. आणि एकदा चालू केलं की चालू करून बोलायला शिका. हां, सोडवला प्रश्न? किती आलं उत्तर? थर्टी 35. ओके, छान. त्यानंतर विघ्नेश मुंडे, किती आलं उत्तर? 35. म्हणजे काय केलं तुम्ही, या सर्वांची बेरीज केली. कुणाकुणाची बेरीज केली? 24 अधिक 32 अधिक 38 अधिक 46, छेदामध्ये 4. आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर ही बेरीज करायला जास्त वेळ लागतो, तर तुम्ही डायरेक्ट उभी पण बेरीज करू शकता अशी, म्हणजे आपल्या सोयीनुसार. 24 अधिक 32 अधिक
38 अधिक 46 अशी बेरीज केली तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर 6 आणि 8 14 आणि 2 16 आणि 4 20 ला 0 ह्याचे 2 4 आणि 3 7 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 2 14 म्हणजे 140 बेरीज झाली. तर 140 ला 4 न भागायचे. तुम्ही 140 ला असं पण भागू शकतात. म्हणजे असं नाही की हीच पद्धत बरोबर आहे अशी. आपल्याला जेवढं फास्ट जसं सोडवता येईल तसं सोडवा. तर 4 त्रिकोण 12 2 उरले वरचं एक 0 4 पंचे 20 20 मधून 20 गेले 0 म्हणजे इथं भागाकार आला 35. म्हणजेच ही आहे सरासरी. या 4 संख्यांची सरासरी लक्षात ठेवा. आणि सरासरी मी आजच शिकवणार आहे. यावरचे 3 प्रश्न बरोबर परीक्षेमध्ये असतात. म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे 9 मार्क तुम्हाला पडू शकतात हा घटक जर तुमचा चांगला झाला तर. यानंतर सरासरी या घटकावर पुढचा प्रश्न कसा येतो पहा. पहा 15 18 37 25 व यम या 5 संख्यांची हा प्रश्न 100% परीक्षेत येणार आहे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा 5 संख्येची सरासरी 28 आहे. तर यम ची किंमत शोधा. लक्षात घ्या प्रश्न. 15 18 37 25 व यम या 5 संख्यांची सरासरी 28 आहे. तर यम ची किंमत शोधा असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो. ओके. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन सांगतो मी. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सरासरी किती आहे 28. संख्या किती सांगितल्यात 5. आपल्याला किती दिल्यात 15 18 37 आणि 25. म्हणजे आपणास संख्या दिलेल्या आहेत 4च फक्त 1 2 3 4. 5वी संख्या यम आहे. आता 5 संख्यांची सरासरी पाच संख्या आणि या 5 संख्येची सरासरी किती सांगितली आहे 28. मग या 5 संख्यांची बेरीज जर करायची असेल आपल्याला 5 संख्यांची बेरीज किती आली असेल तर 28 गुणिले 5 करा. 28 पंचे 140 म्हणजे 5 संख्येची बेरीज किती येते 140. म्हणजे वरच्या 5 संख्येची बेरीज जर 140 असेल तरच सरासरी 28 येते. मग आता आपणास 4 संख्या दिल्यात. आपण 4 संख्येची बेरीज करून पाहूयात किती येते. 15 18 37 आणि 25. चारीची बेरीज करूयात. राहिलेली संख्या मग आपल्याला पुन्हा शोधता येईल कारण बेरीज 140 यायला पाहिजे. तर 5 आणि 8 13 13 आणि 7 20 20 आणि 5 25 ला 5 हातचे 2 2 आणि 3 5 6 7 आणि 2 9 म्हणजे 95 झालं. आता बघा 4 संख्येची बेरीज 95 आली आहे. पण आपल्याला सांगितले की आता यम ही एक 5वी संख्या आहे.
मग जर पाचवी संख्या यम काढायची असेल तर आपणास काय करावं लागेल? 140 मधून 95 वजा करावं लागेल, म्हणजे उत्तर येईल 45. म्हणजे जी पाचवी संख्या आहे यम, तर त्या यमची किंमत असेल 45. पहा, ज्यांनी ज्याने हे उत्तर काढलं 45 शोधलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि असा प्रश्न म्हणजे 100% परीक्षेत असणार म्हणजे असणार, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 15, 18, 37, 25 आणि यम या 5 संख्या होत्या, त्याची सरासरी 28 दिली होती. तर यमची किंमत काढायची होती. ठीक आहे. आता सरावासाठी तुम्हाला एक प्रश्न देतो, 2च मिनिटांमध्ये सोडवायचा, जास्त वेळ घ्यायचा नाही. पुढचा प्रश्न आहे 18, 20, 12, 25 यम व 30 या सहा संख्यांची सरासरी 24 आहे. तर यमची किंमत काढा. यमची किंमत शोधा. पहा, 18, 20, 12, 25 यम व 30 या सहा संख्यांची सरासरी 24 आहे. तर यमची किंमत शोधा. ओके, सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला असेल. अर्चित बोरसे, सोडवला प्रश्न? हो सर. हां, किती आलं उत्तर? सर 39. 39. ओके, कसं केलं मग? सिद्धी, सोडवला का प्रश्न? हो सर. ओके, कसं सोडवला? सर पहिल्यांदा सहा संख्या आहेत म्हणून त्यांची सरासरी 24 आहे. 24 गुणिले 6 केलं तेव्हा 144 सर्व संख्यांची बेरीज येते. आणि आपल्याला सहा संख्या सांगितल्यात आणि आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत. हं. मी 5 संख्यांची बेरीज केली आणि 144 एकूण बेरीज आहे, त्यातून 105 वजा केले तेव्हा 39 यमची किंमत आली. एकूण बेरीज गुणिले करायचं असेल तर 24ला 6 न गुणावं लागेल, म्हणजे 144 होईल. बरोबर आहे. आता आपल्याला 5 संख्या दिल्यात. कोणत्या 5 संख्या दिल्यात? 18, 20, 12, 25 आणि 30 यांची बेरीज करावी लागेल. तर ही बेरीज येते 105. आणि मग जी सहावी संख्या आहे राहिलेली, ती जर काढायची असेल तर काय करावं लागेल? तर एकूण बेरजेमधनं म्हणजे 144 मधून 105 वजा करावं लागेल, म्हणजे उत्तर राहील 39. म्हणजे यमची किंमत असेल 39. यम किती असेल? 39. यमची किंमत किती येईल? 39. यम बरोबर 39. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न
सोडवू शकतात अतिशय सिंपल आणि सोप्या पद्धतीने. ठीक आहे. तर सरासरीमधला हा प्रश्न लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर आपण आता पुढचा भाग जर लक्षात घ्यायचा असेल आता सरासरी या घटकावरचा, तर काही महत्त्वाची सूत्र लक्षात ठेवा. जसं की समजा आपल्याला नैसर्गिक संख्येची सरासरी विचारली, नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार. तर या ठिकाणी उदाहरण पण मी तुम्हाला देतो. समजा उदाहरणामध्ये प्रश्न असा आहे, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या ची सरासरी किती. तर यासाठी सूत्र लक्षात ठेवा. कधी पण असा जर प्रश्न आला 1 ते 50, 1 ते 20, 1 ते 40, 11 ते 40, 11 ते 50 कुठूनही असू द्या, ठीक आहे. तर त्यामध्ये सूत्र असं आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, कारण इथं 50 संख्या आहेत, 50 संख्येची आपण बेरीज करू शकत नाहीत, आणि भागिले 2. मग पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 50 छेदामध्ये 2, म्हणजेच काय होईल 51 भागिले 2, आणि हे जर आपण सोडवलं तर उत्तर येतं 25.5. लिहून घ्या सर्वांनी, अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. जर तुम्हाला 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची सरासरी विचारली, सर्व क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी 1 ते 50, तर सूत्र आहे 50, 1 अधिक 50 अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. सैनिकी स्कूलमध्ये तर 3 ते 4 प्रश्न या घटकावर असतात. तर पहिला प्रकार सरासरी काढणे, दुसरा प्रकार x ची किंमत काढणे किंवा m ची किंमत काढणे किंवा कोणती तरी एका संख्येची किंमत काढणे. ठीक आहे. हा तिसरा प्रकार आहे. जर तुम्हाला काही क्रमवार संख्या दिल्या 1 ते 50, 1 ते 20, 1 ते 40, 15 ते 60, फक्त क्रमवार संख्या असाव्यात सर्व, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला सरावासाठी पहा, 11 ते 47 पर्यंतच्या 11 ते 47 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक क्रमवार संख्यांची सरासरी किती. आणि मग आपल्याला सूत्र सांगितलेलंच आहे. सूत्र काय आहे, जर तुम्हाला क्रमवार संख्यांची सरासरी काढायची असेल तर सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2. मग त्या कितीही संख्या असू द्या, 50 संख्या असतील, 100 असतील, 200 असतील, कितीही संख्या असतील आपणास, तर सरासरी काढत असताना पटकन पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. मग पहिली संख्या 11, शेवटची संख्या 47 भागिले 2, तर 47 आणि 11 म्हणजेच 58 भागिले 2, आणि 2 न भागल्यानंतर उत्तर येतं मग 29.
ओके, यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया आपण यावरच आधारित, म्हणजे सरासरीचे सर्व प्रकारचे प्रश्न समजून घ्या, कारण 3 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये असतात आणि परीक्षा झाल्यावर पण तुम्हाला वाटेल की बरोबर सरांनी सांगितलेले अगदी तसेच प्रश्न आलेत. तर पुढचा प्रश्न आहे, समजा 1 ते 60 पर्यंतच्या 1 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? 1 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? तर काय असेल या ठिकाणी स्पष्टीकरण पुन्हा लक्षात घ्या. या ठिकाणी पण तेच सूत्र वापरायचं आहे, सरासरी बरोबर, पण सूत्रामध्ये काय लिहायचं आहे पहा, पहिली समसंख्या, कारण इथं समसंख्या विचारली ना, अधिक शेवटची समसंख्या छेदामध्ये 2. मग पहिली समसंख्या किती आहे 2, शेवटची कोणती आहे 60, छेदामध्ये 2. तर 2 आणि 60 म्हणजे 62 झालं, 62 भागिले 2 61, म्हणजे 31 उत्तर येईल. 62 ला जर 2 न भागलं तर उत्तर येते 31, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सरासरी बरोबर 31. पहा, कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. एकदा कन्सेप्ट जर तुम्ही शिकलात ना, कोणतंही सूत्र अगदी किंवा कोणताही प्रश्न अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात, इतकी तुमच्याकडे कॅपॅसिटी येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तेवढं परफेक्ट तुम्ही होणारच आहेत हे पण जाणून घ्या. म्हणजे आपण सैनिकी परीक्षेची जी तयारी करत आहोत, शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुमचा स्कोर किमान 100 गुणांनी वाढला पाहिजे. यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करतोय. ठीक आहे, प्रश्न कळाला. तर आता यासारखाच सराव प्रश्न पाहूया आपण. बघा, तुम्हाला फसवतात कसं बघूया, कोण उत्तर सांगते. फसवा प्रश्न आहे, मी आधी सांगितलेला आहे. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? आणि तुम्हाला पर्याय पण देणार आहे मी ह्या प्रश्नासाठी. पर्याय क्रमांक 1 13, पर्याय क्रमांक 2 12.5, पर्याय क्रमांक 3 25, पर्याय क्रमांक 4 26. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? पहा, आता यासारखा तर प्रश्न तुम्हाला शिकवलाय, फक्त इथं काय थोडं मांडणी बदलली फक्त प्रश्नामध्ये. आणि आपल्याला मेन परीक्षेमध्ये पण असंच होऊ शकतं, सगळं शिकवलेलं असतं, मग ती थोडी मांडणी बदलली की आपण घाबरून जातो. तर घाबरायची गरज नाही, थोडा विचार करा. पहिल्या 25 समसंख्या म्हणजे कोणत्या, म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर येईल. ज्यांना उत्तर द्यायचं ते रेज हँड करा. आर्यन, तुला बोलायचंय का? ओके, कसं काढलं रे बाळा? बर, ओके, ठीक आहे, छान. तर आता आपण 13 उत्तर नाही अशाने रेज हँड करा, आणि ज्यांचं 13 उत्तर आहे त्यांनी हात खाली घ्या.
13 ज्यांचं ज्यांचं उत्तर आहे त्यांनी हात डाऊन करायचे. ज्यांचं उत्तर 13 आहे त्यांनी हात खाली करा. रेज डाऊन करा. हात दाखवायची गरज नाही आता. 13 पेक्षा वेगळं उत्तर ज्यांचं आहे त्यांनी रेज करायचं हँड आता. 13 पेक्षा वेगळं उत्तर असेल तरच हात करा. तेरा पेक्षा वेगळं उत्तर आहे का कोणाचं? त्यांनी रेज हँड करायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण संधी देऊयात आता दुसऱ्या विद्यार्थ्याला. स्वप्नील. येस सर. किती आलं उत्तर तुझं? सर 12.5. ओके, 12.5. छान. चला आता 12.5 वाले सगळ्यांनी हात डाऊन करा. 12.5 पेक्षा वेगळं कोणाचं आहे त्यांनी रेज हँड करा. 12.5 पेक्षा वेगळं असेल तरच हात वर करायचं आहे. आणि पुढे आपण विचारणार आहोत वल्लभ जोशी. हॅलो सर. पर्याय क्रमांक 426. पर्याय क्रमांक 426. ओके, कसं आलं रे बाळा? सर पहिल्या 25 समसंख्यांची विचारली. ओके, मग मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, रिपीट केलं तर पहिल्या 25 समसंख्या म्हणजे कोणत्या? सर म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या. करेक्ट. कळलं का? पहिल्या 25 समसंख्या म्हणजे कोणत्या? 10 पर्यंत किती समसंख्या असते त्या? 5च असते त्या. 20 पर्यंत पुन्हा 5 असते त्या. मग पहिल्या 25 म्हणजे कुठपर्यंतच्या? 50. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न फसवा आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे पण फसवला जातो आपल्याला याच्यामध्ये. तर पहिल्या 25 समसंख्या म्हणजेच 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्या. म्हणजे पहिली समसंख्या असेल 2, शेवटची समसंख्या 50. दोन्हीची बेरीज करून 2 न भागायचं आहे. म्हणजेच 52 भागिले 2 म्हणजे उत्तर येईल 26. कळालं का? पहा, कळालं सर्वांना? तर या पद्धतीनं आता जसं आपण समसंख्येचं पाहिलंय तसंच विषम संख्येचं पण असणार आहे, हे लक्षात ठेवा. जसं आपण समसंख्येचं पाहिलेलं आहे अगदी तसंच विषम संख्येसाठी पण सूत्र वापरायची आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण वेगळ्या पद्धतीचा. क्रमवार 5 नैसर्गिक संख्या. क्रमवार 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी 25 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती असेल? पहा प्रश्न काय आहे. क्रमवार म्हणजे क्रमानं येणाऱ्या, क्रमवार म्हणजे क्रमानं येणाऱ्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी 25 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती? तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला थोडं माहिती सांगतो मी. जर अशा क्रमवार 5 संख्या तुम्हाला सांगितल्या किंवा क्रमवार 3 संख्या सांगितल्या, क्रमवार 7 संख्या सांगितल्या आणि त्यांची जर सरासरी दिली तर ही जी 25 सरासरी असते ना, ही मधली संख्या असते. 25 मधली मिडल नंबर, मधली संख्या, मधली म्हणजेच मिडल नंबर थोडक्यात म्हणूयात आपण. मिडल म्हणजे तुम्हाला लवकर कळतं. मिडल नंबर म्हणजे याच्या 2 अगोदरच्या असतील 24 आणि 23 आणि याच्या नंतरच्या 2 असतील म्हणजे 26 आणि 27. तर या त्या 5 संख्या असतात, हे लक्षात ठेवा. आता ह्या सर्वांची बेरीज केली तर बेरीज येते 125. त्याला 5 न भागा, सरासरी 25 आली. म्हणजेच सर्वात मोठी संख्या कोणती आहे? मग
27. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 23. कदाचित तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, दुसरी आणि पाचवी संख्या यांची बेरीज किती? तर दुसरी संख्या कोणती आहे? 24 आणि पाचवी संख्या 27, त्यांची बेरीज विचारली जाऊ शकते. म्हणजे काहीही विचारलं जाऊ शकते. एकदा का तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या कळाल्या, बेसिक माहिती तुमच्या लक्षात येऊ लागली की प्रश्न कसाही फिरवता येतो. ठीक आहे, लक्षात आलं? असंच आपण आता 7 संख्येसाठी पाहूयात. आणि सम संख्येसाठी असतील तर क्रमवार सम पण संख्या असतात. तसं एक उदाहरण पाहूयात. क्रमवार पाच समसंख्या, क्रमवार 5 समसंख्याची सरासरी, क्रमवार 5 समसंख्यांची सरासरी 32 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती? तर पहा, सिंपल पद्धतीने आपल्याला हे लक्षात यायला हवं. क्रमवार 5 समसंख्या, त्यांची सरासरी दिली आहे 32 आणि विचारलंय सर्वात लहान समसंख्या. आरोही डोके सांगता येतंय? आरोही? हो सर. हां, कोण? सर 28. 28. ओके, कसं शोधलं? सर 32 ही त्यांची सरासरी म्हणजे ती मधली संख्या असणार आणि त्याच्या मागची समसंख्या म्हणजे 30 आणि त्याच्या अगोदरची म्हणजे 28. म्हणजे 32च्या आधी 30, त्याच्या आधी 28 आणि 32च्या नंतर पण 2 असतील ना, 34 आणि 36, बरोबर आहे का? तर या त्या 5 संख्या असतात, हे लक्षात ठेवा. आणि मग यामध्ये सर्वात लहान संख्या 28, सर्वात मोठी संख्या 36. विषम संख्येसाठी पण हेच सूत्र लागू आहे, हे लक्षात ठेवा. विषम संख्येसाठी पण हेच सूत्र लागू आहे. यानंतर सरासरीचा एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि आजची झूम मीटिंग थांबवणार आहोत. जवळपास सरासरीवर आपण 5-6 वेगवेगळे प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि यासारखाच प्रश्न परीक्षेमध्ये येतो, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 24 किलो आहे. सरासरी वजन किती आहे? 24 किलो. शिक्षकासह सरासरी वजन 26 किलो होते. तर शिक्षकाचे वजन किती? तर लक्षात घ्या, सरासरीचे जे काही प्रश्न आपण पाहत आहोत यापैकीच 3 ते 4 प्रश्न परीक्षेत असतात. हे 100%च आहे, ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे हे नाही, असणार म्हणजे असणार. आता या प्रश्नाचा मीनिंग समजून घ्या. प्रश्नाचा अर्थ असा आहे, वर्गात जे 26 विद्यार्थी आहेत त्याचं सरासरी आहे 24 किलो. आता या 20 विद्यार्थ्यासोबत जर शिक्षकाची पण सरासरी आपण काढायची ठरवली, आता शिक्षकाचं वजन जास्त असणार ना, म्हणून विद्यार्थ्याची पण सरासरी वाढणार, तर ती झाली 26 किलो. तर मग शिक्षकाचं वजन किती असेल असा प्रश्न आहे. ज्यांना माहिती आहे हा प्रश्न कसा सोडवायचा त्यांनी रेज हँड करा, ज्यांना माहिती नाही त्यांनी डाऊन करून घ्या. उगच बरेच विनाकारण रेज हँड करून ठेवलेत. कौस्तुभ, शंभू, आरोही, सानवी, सिद्धी
अर्चित, राजवीर, आर्यन. तुम्हाला माहिती आहे का प्रश्नाचं उत्तर? माहिती असेल तर हात दाखवा, नाही तर हात खाली घ्या, कारण ज्यांना माहिती आहे त्यांना तरी मला विचारता येतं. आर्यन, राजवीर, अर्चित, सिद्धी, सान्वी, आरोही, शंभू, कौस्तुभ. सगळ्यांना उत्तर माहिती आहेत का तुम्हाला? ओके, सान्वी सांग उत्तर. सान्वी. सर 66. ओके, 66 कसं काढलं बाळा? सर पहिले 20 गुणिले 24 काढायचं सर. त्याचं जे उत्तर येतं ना सर, त्याचं उत्तर 480 ना सर. तर आता स्टुडंट आणि टीचर मिळून 21 जण होता. 21 आपण 21 गुणिले 26 केलं तर त्याचं उत्तर जे येतं त्याच्यातून 480 वजा करायचं. करेक्ट, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, अतिशय बरोबर, खूप छान उत्तर सांगितलेलं आहे. तर आता बघा, विद्यार्थी किती आहेत? 20 आहेत. आणि जर शिक्षक एक ॲड झाला तर किती होतात? 21. म्हणजे 21 जणांचं सरासरी वजन आहे 26 किलो. 21 जणांचं किती वजन आहे? 26 किलो. तर हा गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे 26 एक 26 ला 6, हातचे 2, 26 एक 26, 26 दोन्ही 52, 52 आणि 2 म्हणजे हे झालं 54. आता 20 विद्यार्थ्याचा विचार केला तर त्यांचं सरासरी वजन आहे 24 किलो, म्हणजे 24 दोन्ही 48. आणि हा जर फरक काढला आपण तर हा फरक येतो शिक्षकाचं वजन, म्हणजे 6 म्हणजे 66 किलो. तर फक्त हे 2 गुणाकार तुम्हाला जर व्यवस्थित करता आले तर तुम्ही हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. गुणाकार कोणाकोणाचा करायचा आहे बघा. शिक्षकासह म्हटलं की 26 किलो आहे, विद्यार्थी 20 आणि शिक्षक एक 21. 21 गुणिले 26 केलं की 546 येईल. आणि 20 विद्यार्थ्याची सरासरी 24 आहे, तर 24 गुणिले 20 केलं की 480 येतं. आणि मग या ठिकाणी 66 किलो आपल्याला शिक्षकाचं वजन लक्षात येतं. यानंतर यासारखाच एक सरावासाठी प्रश्न घेऊन आपण आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबवणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे सरासरीवरचा. वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 38 किलो आहे. शिक्षकासह सरासरी वजन 39 kg आहे. तर शिक्षकाचे वजन शोधा. तर पुन्हा लक्षात घ्या, 30 विद्यार्थ्याचं वजन आहे 38 किलो, शिक्षकासह 39 झालं. मग आता एकूण 30 विद्यार्थी आणि शिक्षक 31, म्हणजे काय करावं लागेल? 39 गुणिले 31 हा गुणाकार करावा लागेल अगोदर. त्यानंतर 38 गुणिले 30 विद्यार्थी हा गुणाकार करावा लागेल. आणि हे 2 गुणाकार आल्यानंतर या गुणाकाराच्या उत्तरातून आपल्याला त्यांची फरक काढावी लागेल किंवा वजाबाकी करावी लागेल. तर आपण 39 गुणिले जर 31 केलं तर उत्तर येतं 1209. आणि 38 गुणिले जर आपण 30 केलं तर उत्तर येतं 1140. आणि ही जर फरक काढला आपण 1209 वजा 1140, तर या ठिकाणी उत्तर येईल 69.
म्हणजे शिक्षकाचं जे वजन आहे शिक्षक तर ते असेल 69 किलो. ठीक आहे. म्हणजे 2 गुणाकार जर आपण केलात तर या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतात. तुमच्याकडे जर बुक असेल सरावासाठी वगैरे काही किंवा सरासरीवरचे काही प्रश्न असतील तर नक्की सोडवा, सराव करा. कारण या घटकावरचे 3 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारली जातात. तर या ठिकाणी आपण सरासरी या घटकावरचे सर्व प्रकारची महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्या ट्रिक्स अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या लक्षात पण आला असेल. परंतु जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्की सोडवून घ्या. चांगला सराव करा.